वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज. आज आपण बनवणार आहोत पापड स्प्रिंग रोल. त्यासाठी सगळ्यात आधी आपण आपण जे पण इथे व्हेजिटेबल लवर आहेत ते लोक हे रेसिपी नक्की ट्राय करू शकतात. सगळ्यात आधी आपण इथे तेल घेणार आहे. तेलामध्ये आपण एक एक करून सगळे आपले जे व्हेजिटेबल्स आहेत ते आपण ॲड करणार आहे. कांदा पण आपण उभा चिरून घ्यायचा आहे. त्याला पण 1 मिनिट आहे तो कांदा आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आणि प्रत्येक व्हेजिटेबल्स जे आपण ह्याच्यानंतरसुद्धा ॲड करणार आहोत, आपण 1-1 मिनटं सगळे व्हेजिटेबल्स जे आहेत ते तेलात परतून घ्यायचे आहेत. 1 मिनटं कांदा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहे शिमला मिरची. त्याला पण आपण 1 मिनटं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. आपण थोड्या वेळेला भाजून द्यायचं आहे कारण थोडेसे शिजले पाहिजेत ते जे व्हेजिटेबल्स आहेत ते. त्यानंतर इथे मी कोबी ॲड केलेला आहे. कोबीसुद्धा मी उभा कापलेला आहे आणि थोडं एकदम बारीक बारीक कट्स केलेले आहेत. त्यानंतर 1 मिनटं कोबीसुद्धा भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एक एक करून त्याच्यामध्ये जे आहेत ते सॉसेस ॲड करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण चिली सॉस ॲड करून घ्यायचा आहे. चिली सॉस ॲड करून झाल्यानंतर आपण थोडासा सोया सॉस ॲड करायचा आहे. म्हणजे 1-1 चमचा आपण सगळे सॉसेस जे आहेत ते ॲड करू शकतो. सोया सॉस ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आपण मिक्स करून घेणार आहोत. आता इथे आपण सॉसेस ॲड करणार आहोत, त्यामुळे आपली भाजी जी आहे ती प्रॉपरली कुक होऊन जाईल. त्यासाठी एक्स्ट्रा वॉटर ॲड करायची काहीच गरज नाही आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मेयोनीज ॲड करणार आहे. थोडंसं मेयोनीज ॲड करायचं आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचं मेयोनीज यूज करू शकता जे तुम्हाला आवडतं. मेयोनीज ॲड करून झाल्यानंतर 1 चमचा आपण इथे शेजवान चटणी ॲड करणार आहे छान फ्लेवर येण्यासाठी. त्याला पण प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला व्हेजिटेबल्स फक्त आवडत नसतील तर तुम्ही पनीरसुद्धा ॲड करू शकता. छोटे छोटे पीसेस कट करून पनीरचे तुम्ही यात ॲड करू शकता. तर इथे आपली जी भाजी आहे ती रेडी होत आलेली आहे आणि रेडी झाल्यानंतर आपली भाजी जी आहे ती थोडीफार अशी दिसायला स्टार्ट होते. आणि इथे तुम्ही बघू शकता की आपण जेव्हा व्हेजिटेबल्स ॲड केलेले तेव्हा ते प्रॉपरली कुक नव्हते, पण आता ते कुक झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे म्हणजे फुली कुक नाही आहेत पण थोडेफार ते कुक झालेले आहेत. त्यानंतर आपण इकडे काय करणार आहोत, एका साईडला जे आहे ते आपण पाणी घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आणि आपला पापड जो आहे ते दोन्ही साईडला 1 ते 2 सेकंड पाण्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे. जास्त डीप करू नका, नाहीतर त्याची शीट जी आहे ती आपल्याला रोल करता येणार नाही. त्यानंतर आपली जी स्टफिंग आहे ती आपण आपल्या पापडवरती ठेवायची आहे आणि त्याला हलक्या हाताने आपण रोल करून घेणार आहोत. सो इथे आपली स्टफिंग जी आहे ती ॲड करून झालेली आहे. तर आपण आता हलक्या हाताने त्याला रोल करून घेणार आहोत. तुम्ही दोन्ही साईडून पहिलं कवर करून बघा. जर ते दोन्ही साईडून पकडून प्रॉपरली रोल होत असेल तर तुम्ही रोल तसे करू शकता. तर इथे दोन्ही साईडून आपण सगळ्यात आधी फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर वरच्या साईडून आपण फोल्ड करून राऊंड करून त्याला साईडला ठेवायचं आहे. तर ही स्टफिंग बाहेर नाही निघाली पाहिजे जेव्हा आपण फ्राय करतो. त्यासाठी आपण अजून एक लेअर घेणार आहे पापडचा. सो इथे दुसरा लेअर घेतलेला आहे पापडचा. ह्याच्यावरती आपण जो पहिलावाला रोल बनवलेला आहे तो ह्यामध्ये ठेवणार आहे आणि ह्याला असं परत एकदा आपण रोल करून घ्यायचं आहे. सो सेम प्रकारे आपण रोल करून घ्यायचं आहे, पण फर्स्ट ह्याच्यामध्ये आपण दोन्ही साईडून रोल करून घेतलेले, म्हणजे दोन्ही साईडून फोल्ड केलेलं त्यानंतर रोल केलेलं, पण इथे आपण डायरेक्ट रोल केलेलं आहे. आता इथे साईड्स ज्या आहेत ह्याच्या ते ओपन आहेत. तर यासाठी आपण काय करणार आहोत, या साईड्सला आहेत ना आपण डायरेक्ट फोल्ड करू शकतो. ते ओलं असल्यामुळे इझिली फोल्ड होतं आतल्या साईडला. सो तुम्ही असं त्याची साईड्स जे आहेत ते क्लोज करून घेऊ शकता. आता क्लोज करून घ्यायचं आहे. आणि ना मी सेम रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे ना आलूची पापड रोलची सुद्धा अपलोड केलेली. जर नसेल बघितली तर जाऊन नक्की चेक करा. ती रेसिपीसुद्धा खूप छान झालेली. आपण त्याच्यामध्ये आलूची आणि चीजची स्टफिंग टाकलेली होती. 1 नंबर ती रेसिपी झालेली आणि त्याला आपण डीप फ्राय नव्हतं केलं, शॅलो फ्राय केलेलं. पण ही जी रेसिपी आहे ह्याला आपण डीप फ्राय करणार आहोत तेलामध्ये. सो इथे तेल आहे ना थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपले पापडचे रोल आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्याचे साईड्स आहेत ना आपण चेंज करायचं आहे. आपण जास्त गरम तेलामध्ये नाही ॲड करायचं, कारण की मग तो जो रोल आहे तो गोल्डन किंवा ब्राउनिश कलरचा होईल तर त्या टेस्टला पण चांगली लागणार नाही, कारण आतमध्ये भाज्यासुद्धा आहेत. सो टेस्ट पण मॅनेज करायची आहे आपल्याला. त्यासाठी आपण
थोडं व्हाईट दिसतील असेच फ्राय करायचे आहेत. सो इथे आपले रोल जे आहेत ते रेडी झालेले आहेत. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आणि नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.